व्हीएफडी ड्राईव्ह म्हणजे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह, तुम्ही हा शब्द बऱ्याच वेळा ऐकलाय, बघितलाय. बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या पेटीमध्ये सुद्धा हे बघितलंय किंवा बसवलंय. तर हा काय करतो, तर तुम्ही याला इनपुट साईड असते म्हणजे 3, इथं तुम्ही एसी इनपुट द्या किंवा डीसी इनपुट द्या तुमच्या सोलर पॅनलचं. एसी मध्ये पण सिंगल फेज द्या, 2 फेज द्या, 3 फेज द्या, कोणतंही इनपुट द्या. तुमच्या इनपुटला असलेल्या व्होल्टेजनुसार हे आउटपुटला व्होल्टेज म्हणजे फ्रिक्वेन्सी देतं, म्हणजे तसा मोटरचा स्पीड मेंटेन ठेवतं. तुमच्या शेतामध्ये हे अतिशय उपयुक्त असं डिव्हाइस आहे की तुमचा कोणताही म्हणजे सिंगल फेज, 2 फेज, 3 फेज असू द्या किंवा सोलरचं इनपुट असू द्या, त्यावर तुमची मोटर ही चालू शकते. तुमची मोटर डीसी असू द्या किंवा एसी असू द्या, दोन्ही पण मोटर याच्यावर चालतात. तर अतिशय उपयुक्त असं ड्राईव्ह आहे. पण यामध्ये सगळ्यात मोठा धोका काय की हा अतिशय महाग असा आहे, हे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आहे. हे काय करतं की तुमच्या एसीचं पहिल्यांदा डीसी मध्ये कन्वर्ट करतं आणि डीसीचं परत इन्व्हर्टर कसं एसी तयार करतं त्याप्रमाणे हे लाईट करून मोटरला देतं. याच्यामध्ये रिस्क काय की हे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आहे, त्यामुळे तुम्ही घेताना इम्पोर्टेड ड्राईव्ह हे अजिबात घेऊ नका. फक्त इंडियन घ्या की आणि हेवी जरी असले, महाग जरी असले तरी इंडियन ड्राईव्हला प्रेफर करा, कारण आपल्या शेतामध्ये व्होल्टेज फ्लक्च्युएशन हे खूप जास्त आहे, विजा खूप जास्त चमकतात, त्यामध्ये हे ड्राईव्ह उडायची शक्यता असते. ड्राईव्ह जर उडले तर परत रिपेअर होते का ह्याची खात्री करूनच ड्राईव्ह घ्या. धन्यवाद.